नमस्कार, मी प्रमोद पवार. भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या वतीने आज मी, माझे सहकारी सुनील लोणे, माझे सहकारी नवनाथ भोये, दीपक पवार आणि आमची सगळी टीम शेरू वाघ आणि त्यांच्या सगळ्या अन्यायग्रस्त कातकरी आदिवासी बांधवांची भेट घ्यायला अर्नाळ्याला आलो. शेरूची व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितली असेल. मला वाटते जवळपास प्रत्येकाच्या इंस्टावर, व्हॉट्सअपवर गेले 4-5 दिवस ती व्हिडिओ शेरूबरोबर व्हायरल होते. आणि त्या व्हिडिओ बघितल्यानंतर असं ज्याच्यात माणुसकी शिल्लक आहे, जो माणूस म्हणून खरंच जिवंत आहे, त्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येतं. या अर्नाळ्यातल्या वाडीमध्ये, वस्तीमध्ये जे काही कातकरी आदिवासी बांधव आहेत, त्यांच्याबरोबर इतर काही बांधव आहेत, त्या 30-35 लोकांना कशा पद्धतीने अधिकाऱ्यांनी बेघर केलं, याचं वेदनादायी विदारक वास्तव त्या व्हिडिओमध्ये लोकांना दिसतं. ही आमची ताई शांती संतोष सवर, ही समोर तुमच्या दिसते बघा, ही कातकरी महिला आहे. आणि हिचं ही फरफट करून हिचं घर पाडलं, हिला बेघर केलं. आता हिचं पायाला, माझं पाय इकडे कर, हिच्या पायाला सळई लागली. थोडं बघा, दाखव हिचा पाय बघा, जरा झूम करून दाखवा. ही बघा, पायाला छिद्र पडलंय. म्हणजे हिच्या तोडक कारवाई करताना हिच्या पायाला सळई लागेपर्यंत हिचे हालहाल केले. कोणाचे केले? एका कातकरी महिलेचे. आता धक्कादायक गोष्ट तुम्हाला दाखवतो. हिच्याकडे घरपट्टी आहे, हिच्याकडे कातकरी असल्याचा जातीचा दाखला, हिच्या मुलीचा जातीचा दाखला आहे. म्हणजे ही काही परदेशातून आलेली नाही, फॉरेनवरनं हिला इम्पोर्ट केलेलं नाही आहे. ही इथली भूमिपुत्र आहे, इथली मूल निवासी आहे. आपण सांगतो आदिवासी देशाचे मालक, हे फक्त भाषणामध्ये बोलायला उरलंय. इथल्या देशाच्या मूल मालकाला पोलीस बंदोबस्त आणून त्याची फरफट करून त्याला उद्ध्वस्त करण्याचं काम या अर्नाळ्यामध्ये झालंय. हे कुठं झालंय? मुंबईपासून हाकेच्या अंतरावर, जिला आपण वसई, मुंबईची नवीन मुंबई, काय नवीन मुंबई, चौथी मुंबई करायला लावली. मला हे दुर्दैवी वास्तवाचा मी निषेध करायला इथे आलोय. आपल्याकडे कातकऱ्यांचं विशेष संरक्षण करण्यासाठी राज्यपाल महोदयांचे काही कार्यक्रम आहेत. शासनाला स्पष्ट निर्देश आहेत की कातकरी बांधवांचे, आदिम जमातीचे विशेष प्रोटेक्शन करायचे. ही सगळी माणसांच्या डोळ्यात पाणी आहे. मजुरी करून, काय मिळेल ते काम करून, त्या समुद्रकिनारी काम करून, बांधकाम मजुरीवर काम करून, कोणी भंगार वेचून, कचरा वेचून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. बॅरिस्टर नाथ पै, जे कायदे तज्ज्ञ होते, त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की लोकशाही म्हणजे काय, तर जेव्हा जनतेच्या पायाला जखम होईल, त्यांच्या पायात काटा रुतेल, तेव्हा सरकारच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. जनतेला वेदना होतील तर सरकार विव्हळलं पाहिजे. या लोकांची वेदना सरकारला दिसत नाही का? देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री, अतिशय चांगला माणूस आहे. कदाचित त्यांच्यापर्यंत ही शेरू गोष्ट पोहोचत नसेल, तुला माझं पटणार नाही, पण त्या माणसामध्ये संवेदनशील शिल्लक आहे. पण त्याचे हे सगळे इकडचे बगलबच्चे आहेत. ज्या आमदाराने हा विषय विधानसभेत उचलला, ज्याला कातकऱ्यांची, गरिबांची, आदिवासीची घरं बघवली नाही, त्याचा मी इथे निषेध करतो. तो कोणत्याही पक्षाचा असू दे. जर तुम्हाला अतिक्रमण तोडायची आहेत, तर या पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये मोठमोठे कंपन्या, कारखाने, वेअर हाऊसेस सरकारी जागेत आहेत. गुरुचरणामध्ये, माझ्या भिवंडीमध्ये गोडाऊन आहेत. गुरुचरणामध्ये, तुझ्या वसईमध्ये, गुरुचरणामध्ये कुठला व्यवसाय नाही का? आपल्याला कुठल्या बांधकाम तोडण्याबाबत मागणी करायची नाहीये. ज्यांचं त्यांचं कर्म त्यांच्याजवळ. पण गरिबांची, आदिवासींची आणि हातावर पोट असणाऱ्यांची घरं तोडण्याचा अधिकार, नैतिक अधिकार तुम्हाला कोणी दिला? दुर्दैवाने या लोकांनी आमदारकीला, खासदारकीला मतदान केलंय. मी इथल्या स्थानिक आमदारांना, इथल्या स्थानिक खासदारांना सांगू इच्छितो की तुम्हाला त्यांनी मतदान केलंय, तुमच्या इलेक्शनला त्यांनी मतदान केलं. मतदान कोणाला केलंय महत्त्वाचं नाहीये, पण ते तुमच्या मतदारसंघाचे मतदार आहेत. किमान त्याची तरी जाणीव ठेवून त्यांच्याबद्दल सहानुभूतीने विचार करा. उद्या शेरू वाघ यांच्या मार्क्सवादी, भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, लेनिनवादी आणि मार्क्सवादी पक्षाचा उद्या तिथल्या स्थानिक आमदारांच्या घरावर, म्हणजे नालासोपारा आमदार ज्यांनी हा प्रश्न उपस्थित केला, त्यांच्या घरावर मोर्चा आहे. आमचा यांना जाहीर पाठिंबा आहे. पाठिंबा अशासाठी काही लढणारी जमात आहे. प्रत्येक वेळेस शेरू वाघ आणि त्याची टीम गरिबांसाठी, कष्टकऱ्यांसाठी आणि कुठल्याही अन्यायाविरोधात आक्रमकपणे लढताना दिसतात. आणि ही सगळी लढणारी, म्हणजे कष्ट करायचे आणि लढायला जायचं. आणि त्यांना आज तुम्ही उद्ध्वस्त केले का? तर तुमचा राजकीय वचपा काढण्यासाठी. या घाणेरड्या मानसिकतेची आम्ही निषेध व्यक्त करतो. इथल्या स्थानिक आमदार जे आहेत, सोनूताई, स्नेहाताई दुबे पंडित, यांच्यासोबत मी 20 वर्ष काम केलंय. ते अत्यंत संवेदनशील आहेत असं माझं मत आहे. शेरू, तुझं मत नसेल कदाचित, पण मला माहिती आहे की त्या सोनूताई बरोबर मी 20 वर्ष काम केलंय. माझी सोनूताईलाही तुमच्या निमित्ताने विनंती आहे की तिनेही याच्यावर विचार करावा आणि या गरिबांच्यासाठी आवाज उठवावा, गरिबांना न्याय देण्यासाठी पुढे यावं. अजून काही आलेलं नाही. आणि या गरिबांसाठी, गरिबांच्या डोळ्यातले अश्रू पुसावे. या आजीच्या डोळ्यात अश्रू आहेत, त्या ताईच्या डोळ्यात अश्रू आहेत. आणि हे अश्रू या सत्ताधाऱ्यांना, हे अश्रू शेरू त्यांना माफ करणार नाही. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती, हा व्हिडिओ बघणाऱ्यांना, की हा प्रश्न कुठल्या एका पक्षाचा नाहीये, मार्क्सवादी पक्षाचा नाहीये, शेरूचा नाहीये किंवा लाल बावट्याचा नाहीये. हा माणुसकीला काळीमा फासणारा प्रश्न आहे.
जर स्वातंत्र्याच्या 80 वर्षानंतरही आमच्या देशाच्या मूल नागरिकाला, मूल निवासीला, आदिवासी कष्टकऱ्याला जर अशा पद्धतीने उद्ध्वस्त हे करत असतील तर यांचा जाहीर निषेध आम्ही करतो. आणि शेरूच्या या लढाईला किंवा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा जो लढाई या गरिबांसाठी उद्याची आहे त्याला आमचा जाहीर पाठिंबा आम्ही जाहीर करतो. धन्यवाद.